नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, तुमच्या शेतामध्ये समजा गहू, हरभरा, काही कडधान्य असेल तर आणि त्यांचे नुकसान समजा झाले असेल तर त्या नुकसानाची जे भरपाई आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमार्फत तुम्हाला घर बसल्या तुम्हाला जे ऑनलाईन तुम्हाला पीक विमा अर्ज जे पिकाचे नुकसान झाले आहे गव्हाची म्हणा किंवा हरभऱ्याची म्हणा ते तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या तुम्ही पीक विमा आहे ते तुम्ही घर बसल्या त्यासाठी अर्ज तुम्ही करू शकता। पण कशा प्रकारे करायचं आहे, ठीक आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ठीक आहे, अर्ज कुठे करावा लागणार आहे, ही सगळी माहिती आपण समोर जाणून घेणार आहोत। आपल्या महाराष्ट्रामध्ये 70% शेतकरी आहेत आणि आता धान निघाले, कापूस निघाला, त्याच्यानंतर आता आहे गहू, हरभरा सगळे शेतामध्ये लावतात, ठीक आहे। काही पावसामुळे समजा नुकसान झाली असेल, पाऊस आला असेल, ठीक आहे, आणि नुकसान झाली असेल तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेमार्फत तुम्हाला ती नुकसानाची भरपाई तुम्ही घर बसल्या तुम्ही अर्ज करू शकता। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कशा प्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे, कशा प्रकारे नाही, सगळं मी सांगणार आहे। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे गहू आणि हरभरा पिकांचे जे आहे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। तर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा जो अर्ज आहे त्यांच्याकडे करणे आवश्यक आहे। क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे ही जी प्रक्रिया आहे, अर्ज प्रक्रिया, ही तुम्हाला सहजपणे घर बसल्या पूर्ण करू शकता। प्रथम गुगल प्ले स्टोरवरून तुम्ही क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये। ॲप उघडल्यानंतर कंटिन्यू विदाउट लॉग इन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तो पर्याय निवडल्यानंतर क्रॉप लॉस या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन या पर्यायावर तुम्ही क्लिक करा। तुम्हाला तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल टाकल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर टाकला त्याच्यावरती एक OTP येईल। तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला पिकांची संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला भरायची आहे। हंगामासाठी रब्बी निवडा, योजनेसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना निवडा आणि राज्यासाठी महाराष्ट्र निवडा आणि जो पॉलिसी क्रमांक असेल तर तो तिथे प्रविष्ट करायचा आहे, म्हणजे तो तिथे टाकायचा आहे। ज्या पिकांचे नुकसान झाले आहे त्याचा पर्याय निवडून, उदाहरणामध्ये समजा पावसामुळे नुकसान झाले असेल तर ते पावसामुळे नुकसानाची तारीख तुम्हाला तिथे भरावी लागणार आहे। तिथे पिकाची स्थितीमध्ये उभे पीक किंवा कापणी केलेले किंवा गोळा करून ठेवलेले तिथे तुम्हाला स्पष्ट करायचे आहे। नुकसानीचे फोटो काढून आणि व्हिडिओ काढून ॲपमध्ये अपलोड करा आणि जो अर्ज आहे तुम्हाला सबमिट करायचा आहे। ही प्रक्रिया काळजीपूर्वक आणि वेळेवर पूर्ण केल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी मदत मिळणार आहे। तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी। समजा पावसामुळे तुमच्या गहूचे, हरभऱ्याचे नुकसान झालेले असेल तर तुम्ही घर बसल्या मी प्रोसेस सांगितली आहे त्याप्रमाणे तुम्ही करा। तुम्हाला घर बसल्या तुम्ही सहजपणे अर्ज करू शकता। पावसामुळे जर समजा नुकसान झाले असेल त्याची तारीख तुम्हाला तिथे टाकायची आहे, व्हिडिओ फोटो वगैरे काढून तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे, ठीक आहे। ज्याप्रमाणे सांगितलं मी त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे। तेव्हा तुम्हाला जर वेळेत तुम्ही जर हा अर्ज तुम्ही सबमिट केले तर तुम्हाला जो आहे तुम्हाला पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। मोबाईल नंबर जो चालू आहे तोच भरा, ठीक आहे। ॲपवरती जा, गुगल प्ले स्टोरवरती जा आणि ते जे ॲप मी सांगितलं आहे ते डाउनलोड करून घ्या, ठीक आहे। आणि ज्याप्रमाणे सांगितलं मी त्याप्रमाणे तुम्ही जो आहे अर्ज भरू शकता, ठीक आहे। तर मंडळी, अशा प्रकारे जर केल्यावर तुम्हाला जे प्रधानमंत्री पीक विमा योजनेची जे काही रक्कम आहे ते तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे, ठीक आहे। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती समजली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर हा जो व्हिडिओ आहे भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा, ठीक आहे। कारण त्या शेतकऱ्यांना पण या योजनेचा लाभ घेऊ द्या। त्यांना पण घर बसल्या काही माहिती समजा नाही घर बसल्या होत असेल तर CSC सेंटरमध्ये जा आणि तेथे तुम्ही सहजपणे अर्ज करू शकता। जे डॉक्युमेंट सांगले ते घेऊन जा, ठीक आहे। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।